आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी, मोठी बातमी जालन्यात आहे। जालन्यामध्ये पालकमंत्री पंकजा मुंडे यांचा ताफा अडवून भेटीचा प्रयत्न करणाऱ्याला उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यानं लात मारल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आलेला आहे। उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी हा प्रताप केलाय। निवेदन देण्याचा प्रयत्न करण्यात येत होता आणि त्याच कौटुंबिक वादातून गुन्हा दाखल झालेला आहे। यावेळी न्याय मिळण्याच्या मागणीसाठी महिनाभरापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांचं उपोषण सुरू आहे। आज ते पंकजा मुंडे यांना भेटीचा प्रयत्न करत होते, मात्र त्याच वेळी अनंत कुलकर्णी या पोलीस अधिकाऱ्यांना मुजोरी केल्याचं पाहायला मिळतंय। जालन्यातली ही बातमी आहे। पालकमंत्री पंकजा मुंडे यांचा दौरा सुरू असतानाच त्यांची भेट घेण्यासाठी ते त्या ठिकाणी पोहोचलेले होते, मात्र त्यांचा ताफा अडवून भेटीचा प्रयत्न सुरू असतानाच उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यानं लात मारल्याचा संतापजनक प्रकार घडलेला आहे। मागणी गुन्हेगारांवर गुन्हा दाखल झालेला आहे कदीम जालना पोलीस स्टेशन मध्ये, परंतु पैसे खाऊन पोलिसांनी आजपर्यंत कोणती कारवाई केलेली नाही। ते गुन्हेगारांना पाठीची घालते आणि इथला एफआयआर खामगावला जाऊन दाखल करत आहे। कोणत्या आधारावर करत आहे? कोणता कायदा निघला आता नवीन असा की गुन्हेगारांच्या तावडीत आम्हाला पाठवायचं, तिथं दोष आरोप टाकून? नेमकी हेच मागणी, गुन्हा दाखल झालेला आहे, आरोपींना त्यांनी न्यायालयात हजर करावं। आम्ही उपोषण सोडून तो आत्मदहन करणार नहीं। मेरी घरवाली की शादी दूसरी तरफ करा दी मेरे सासर के लोगों ने, तो उनपे कदीम जालना में गुना दाखिल होगा। 143 494 5506 ये पुलिस पैसा खा के गुनहगारों को पीछे डाल रही, 4 बार पैसे खा के उनको ला रहे नहीं। चेके अभी चौकसी को बुलाया तो मेरे बाप को मारहाण करे किरण चेके ने, पूरा पुलिस फोर्स हमारे यहाँ पे आ रहे। तर कौटुंबिक वादाची ही तक्रार होती आणि त्या संदर्भात भेट घेण्याचा प्रयत्न या दोघांकडून सुरू होता। लक्ष्मण सोळंकी आपल्या सोबत आहेत, अधिकची माहिती जाणून घेऊयात। लक्ष्मण, एका वादाच्या संदर्भात निवेदन देण्यासाठी हे दोघे जण त्या ठिकाणी पोहोचले असता आपण पाहतोय हा पोलीस अधिकारी त्या ठिकाणी त्यांनी लाताबुक्की केलेली आहे असं बोललं जात आहे। नेमका काय प्रकार घडला? आपण बघू शकतो की या कुटुंबाचा एक वैयक्तिक वाद होता, जो घरगुती वाद असतो। त्या वादातून या ठिकाणी काही तक्रारी दाखल झालेल्या होत्या आणि त्याच तक्रारीच्या अनुषंगानं या फिर्यादीनं तक्रार देऊन सुद्धा या ठिकाणी जे आरोपी होते त्यांची बाजू पोलीसवाले ऐकून घेत होते आणि या फिर्यादींची तक्रार घेत नसल्याची तक्रार या फिर्यादींची होती। आणि त्याच दरम्यान गेल्या अनेक दिवसापासून यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुद्धा केलेलं होतं आणि त्या उपोषण सुरू असताना त्यांच्याकडे कुणीही लक्ष देत नसल्यामुळे आज पालकमंत्री ज्यावेळेस पंकजा मुंडे ध्वजारोहणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे येत असताना त्याच ठिकाणी यातील जे अमित चौधरी आहे आणि त्याचबरोबर गोपाल चौधरी यांनी या ठिकाणी पंकजा मुंडे यांचा ताफा अडवून त्या ठिकाणी निवेदन देण्याचा प्रयत्न केलेला होता आणि तो निवेदनामध्ये त्यांच्या फिर्यादीची या ठिकाणी दखल घेण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली होती। मात्र त्याच दरम्यान आपण बघू शकतो की पोलिसांची जी टीम होती, ज्या ठिकाणी विभागीय पोलीस अधिकारी जे कुलकर्णी आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी होते। पोलिसांनी या ज्यावेळेस हे गोपाल आणि अमित पंकजा मुंडे यांच्या ताफ्याकडे धावत सुटले आणि निवेदन देण्याचा प्रयत्न करत होते, त्याच वेळेस पोलिसांनी त्यांना त्या ठिकाणी पकडलं होतं आणि पोलीसवाले त्यांना पकडून त्यांच्या वाहनात घेऊन जाण्यासाठी जात असताना त्याच वेळेस आपण बघू शकतो की जे जालन्याचे विभागीय पोलीस अधिकारी आहे कुलकर्णी यांनी अक्षरशः धावत येऊन या आंदोलनकर्त्या, जे निवेदन देण्यासाठी आंदोलनकर्ते आहेत त्यांच्या पाठीत लाद घातलेली आहे। आपण बघू शकतो की दाद मागणाऱ्याला या ठिकाणी पोलिसांकडून लाद देण्यात आलेली आहे, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी दाद मागायची कोणाकडे असा आता या ठिकाणी प्रश्न निर्माण झालेला आहे। कारण की गेल्या अनेक दिवसापासून हे आंदोलनकर्त्यांचं आंदोलन सुरू आहे, मात्र पोलीस डिपार्टमेंट असेल त्याचबरोबर जिल्हाधिकारी असेल या संपूर्ण विभागाकडून या आंदोलनकर्त्याकडे दुर्लक्ष होत असताना यावेळेस यांनी पंकजा मुंडे यांना दाद मागण्यासाठी जात असताना त्याच वेळेस विभागीय पोलीस अधिकारी यांनी त्यांना लाद घातल्याचा प्रकार समोर आलेला आहे। आणखी एक महत्त्वाचं लक्ष्मण, या सगळ्या प्रकारानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी काही त्यांची बाजू मांडली का? या सगळ्या प्रकारानंतर त्यांनी काही स्पष्टीकरण दिलंय? बघू शकतो की अद्यापपर्यंत तरी अनंत कुलकर्णी यांनी कुठल्या प्रकारचं स्पष्टीकरण दिलेलं नाहीये। मात्र ज्या माध्यमांच्या कॅमेऱ्यामध्ये हे चित्रण झालेलं होतं त्या माध्यमांना त्यांनी मात्र फोन करून हे व्हिडिओ चालू नाही असा मज्जाव केल्याचं समोर येत आहे। कारण की अनेक जे लोकल चॅनल्स असतात, युट्यूब चॅनल असतात, या सगळ्यांना त्यांनी बोलून ते व्हिडिओ
डिलीट करण्याचंही सांगितल्याची माहिती आता समोर येऊ लागलेली आहे. कारण की आनंद कुलकर्णी यांच्याकडून झालेली ही चूक त्यांच्या लक्षात आल्याच्या नंतर त्यांनी माफी मागण्याच्या ऐवजी माध्यमांना कॉल करून हे व्हिडिओ चालू नाही म्हणून अशा प्रकारची विनंती केल्याची आता माहिती समोर येऊ लागलेली आहे. कारण की संपूर्ण हा जो प्रकार आहे त्या ठिकाणी असलेल्या उपस्थित सगळ्या माध्यमांच्या कॅमेऱ्यामध्ये आल्याच्या नंतर हा प्रकार समोर आला आणि त्यांची ही चूक लक्षात आल्याच्या नंतर त्यांनी काही माध्यमांना विनंती सुद्धा केल्याची माहिती आता समोर येऊ लागलेली आहे. मात्र अद्यापपर्यंत आनंद कुलकर्णी याबाबत कुठल्याही प्रकारची माफी किंवा त्या कुटुंबियांचं त्यांच्याशी चर्चा सुद्धा केलेली नसल्याची माहिती आता समोर येऊ लागलेली आहे. लक्ष्मण, अर्थात हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या दौऱ्यादरम्यान. त्यांना या सगळ्या घडलेल्या प्रकाराची कल्पना देण्यात आली आहे. ज्यावेळेस पंकजा मुंडे या ठिकाणी दाखल झालेल्या होत्या त्या ज्या ताफ्यातून चालल्या होत्या त्यांनी सुद्धा बघितलेलं होतं की हे दोन जे व्यक्ती आहेत जे एकाच कुटुंबातले आहे अमित आणि गोपाल चौधरी हे निवेदन देण्यासाठी येत होते. त्याच वेळेस या जे निवेदन देणारे जे दोघ जण होते यांना पोलिसांनी पकडल्याचं त्यावेळेस त्या वाहनातून पंकजा मुंडे यांनी पाहिलं होतं. त्यानंतर पंकजा मुंडे ह्या ध्वजारोहणासाठी आल्या, राष्ट्रगीत झालं आणि त्यानंतर त्यांचं भाषण झालं. त्याच दरम्यान हा प्रकार घडलेला आहे. त्यामुळे पंकजा मुंडेंना याबाबत फक्त ते निवेदन देण्यासाठी येत होते आणि त्यांनी ते प्रत्यक्ष डोळ्यानं बघितलं तितका क्षण त्यांना माहीत असेल. मात्र त्यानंतर जी लाच वगैरे मारलेली हा प्रकार पंकजा मुंडे यांना माहीत नसावा. कारण की पंकजा मुंडे त्यानंतर प्रत्येक कार्यक्रमात आज पालकमंत्री च्या हस्ते अनेक कार्यक्रमाचं उद्घाटन होतं. त्यामुळे पालकमंत्री ज्या पंकजा मुंडे होत्या त्या प्रत्येक कार्यक्रमाला जात होत्या. त्यामुळे हा संपूर्ण झालेल्या नंतरचा प्रकार त्यांच्या समोर आला नसावा. कारण की हा जर प्रकार समोर आला असता तर निश्चितपणे पंकजा मुंडेंनी जी पत्रकार परिषद घेतली, माध्यमांशी बोलले, त्यावेळेस त्यांनी यावर प्रश्नाला उत्तर सुद्धा दिलं असतं. मात्र आपण बघू अर्थात आणि लक्ष्मण, आपण पाहतो ही संपूर्ण मुजरी ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहे. पोलीस अधिकाऱ्याचा हा प्रताप आहे आणि या घडलेल्या प्रकारानंतर आता काय कठोर कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं असेल. धन्यवाद सविस्तर माहितीसाठी.